राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्टेशन आहे. इथून तुम्ही आतमध्ये कॅनरी केव्जला जाऊ शकता. तिकीट मिळते 94 रुपयाची. AC बस जी आहे कॅनरी केव्जपर्यंत जाते. ह्याची तिकीट 50 रुपये आहे. BSTच्या बसने कॅनरी केव्जला जाऊ शकतो. कॅनरी केव्जच्या एंट्री पॉईंटला पोहोचलो. कॅनरी केव्ज मला इथल्या एंट्रीसाठी तिकीट घ्यायला लागते. लेफ्ट साईडला टॉयलेट, कॅफेटेरिया, ड्रिंकिंग वॉटर. हे वॉटरफॉलमध्ये हे बघा, हे कसे यंग जनरेशन एन्जॉय करतात. या वॉटरफॉलमध्ये उतरलेले आहेत. ते मस्त असे एन्जॉय करत आहेत. नमस्कार मित्रांनो, प्रमोद तोंडवळकर ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, 2024चा मॉन्सून चालू झाला आहे आणि मी तुम्हाला कासारवाडवलीचा वॉटरफॉल दाखवला. तो तुम्ही नक्कीच बघितला असणार. आता मी आलो आहे मुंबई शहरामधल्या उपनगरामध्ये बोरिवलीमध्ये. बोरिवली स्टेशनपासून अवघ्या 7 किलोमीटरच्या अंतरावरती नॅशनल पार्कमध्ये जी कॅनरी केव्ज आहेत, तिथे कॅनरी केव्ज आणि निसर्गरम्य सगळं हिरवंगार वातावरण आणि धबधबा आहे. तर आज मी कॅनरी केव्जचा धबधबा एक्सप्लोर करायला आलो आहे. चला तर बघूया. तर हे बोरिवली वैष्णव हायवेचं राष्ट्रीय उद्यान मेट्रो स्टेशन आहे. इथून उतरून तुम्ही म्हणजे असं या हायवेनी पुढे गेल्यावरती लेफ्ट साईडला संजय गांधी उद्यान म्हणजे नॅशनल पार्क आहे. हे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरिवली आहे. इथून तुम्ही आतमध्ये कॅनरी केव्जला जाऊ शकता. तर ह्या काउंटरवरून तुम्हाला इथे संजय गांधी नॅशनल पार्क उद्यानामध्ये फिरायसाठी तिकीट मिळते 94 रुपयाची. ही नॅशनल पार्कची 94 रुपयाची एंट्री तिकीट आहे. कॅनरी केव्जची वेगळी एंट्री तिकीट कॅनरी केव्जच्या एंट्री पॉईंटवरती आपल्याला घ्यावी लागते. तर इथे बघा, हे एंट्री फीस फॉर पीपल अँड व्हेकल्स वगैरे सगळं इथे इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि मॉर्निंग वॉकचं पण इथे तुम्हाला पास मिळतो. सिनियर सिटीजन, अदर सिटीजन, ज्येष्ठ नागरिक वगैरे सगळ्यांसाठी. तर तुम्ही समोर बघू शकता, हे नॅशनल पार्कचं गेट आहे वेस्टर्न एक्सप्रेस हायवेच्या समोरचं. आणि नंतर मग ही इथे अशी AC बस जी आहे ही नॅशनल पार्कमधनं कॅनरी केव्जपर्यंत जाते. ह्याची तिकीट 50 रुपये आहे. तर मी आता ह्या बसमधनं प्रवास करणार आहे. तर नॅशनल पार्कच्या गेटमधनं आतमध्ये आल्यावरती तुम्हाला इथून पण BSTच्या बसने कॅनरी केव्जला जाऊ शकतो. तर आता तुम्ही बघू शकता, मी आता या बसमध्ये बसलेलो आहे. ही बसची AC बसची ही रिटर्न तिकीट आहे. बसने आता इथे आपण कॅनरी केव्जच्या एंट्री पॉईंटला पोहोचलो आहोत. इथे बघा, हे BST बसचा पण इथे हा लास्ट स्टॉप आहे. इथे बघा, बोरिवली स्टेशनवरून तुम्हाला हे ते 188 लिमिटेड अशा बसने तुम्ही इथे येऊ शकता. इथे जे स्टॉल्स आहेत इथे तुम्हाला बघा पेरू, काकडी, नंतर मग मके, चना जोर गरम, भेल आणि लिंबू सरबत वगैरे इथे ते सर्व आहेत. कलिंगड पण आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हा कॅनरी केव्जचा हा इकडे बॅनर आहे. तर इथून असा बसचा लास्ट स्टॉप आहे. आणि इथून इथे पुढे आल्यावरती नंतर मग ह्या साईडला इथे असं हे कॅनरी केव्जचं हे बोर्ड आहे. आणि नंतर मग इथून ह्या स्टेप्सनी तुम्ही वरती कॅनरी केव्ज आणि नंतर मग त्या वॉटरफॉलला जाऊ शकता. हा बघा, हा कॅनरी केव्ज आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया मुंबई सर्कल. इथून ह्या पायऱ्यांनी आता आपल्याला वरती जायचे आहे. इथे हा वानर पण आहे. इथे बघा, अशा ह्या पब्लिक प्लेसेसमध्ये आल्यावर तुम्हाला काही असे नियम पाळायला लागतात. वन्य प्राण्यांना खाणे देण्यास सक्त मनाई आहे. इथे या पायऱ्या पण आहेत आणि हा असा रॅम्प पण आहे. तर इथे आता मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे. इथे बघा, तिकीट काउंटरवरून तुम्हाला इथल्या एंट्रीसाठी तिकीट घ्यायला लागते. समोरून तिकीट काउंटरला तिकीट काढून तुम्ही ह्या एंट्री गेटनी आतमध्ये जाऊ शकता. तर कॅनरी केव्जच्या एंट्रीची आपण ही 25 रुपयाची तिकीट घेतलेली आहे. आता आपण कॅनरी केव्जच्या एंट्री गेटने आता आपण आतमध्ये एंट्री करणार आहोत. इथे आतमध्ये आल्यावरती इथे लेफ्ट हँड साईडला हे गार्डन आहे. इकडे सिटिंग अरेंजमेंट पण आहे. हे 109 केव्ज विविंग पॉईंट आहे.
लेफ्ट साईडला टॉयलेट, कॅफेटेरिया, ड्रिंकिंग वॉटर वगैरे आहे. या एरियामध्ये टॉयलेट, ड्रिंकिंग वॉटर आणि कॅन्टीन आहे. इथे समोर वॉशरूम्स आहेत आणि नंतर मग ह्या इथे लेफ्ट साईडला खाली उतरल्यावरती इथे कॅन्टीन आहे. नंतर मग ह्या इथे तुम्ही बघता हे ड्रिंकिंग वॉटर काळे नळ आहेत. तर इथे बघा हे काणेरी बौद्ध लेणींबद्दल इथे तिन्ही भाषामध्ये इथे माहिती दिलेली आहे. हे बघा हा काणेरी केव्सचा हा संपूर्ण असा हा रूट मॅप आहे. ड्युरेशन ट्रायल 1 1.5 तास, ट्रेल 2 1 आणि 3 नंबर 45 मिनिट. तर इथे तुम्ही बघू शकता हे छोटे मिनिएचर वॉटरफॉल्सला इथे अशी ही सुरुवात झालेली आहे. हे बघा समोरच्या त्या गेटने आपण आता इथे आतमध्ये आलो आहोत आणि या साईडला तुम्ही असं हे बघू शकता. इथून हे असे केव्सला सुरुवात झालेली आहे. इथून तुम्ही रॅम्पनी पण येऊ शकता आणि नंतर मग ह्या बदल्या हे स्टेप्स पण आहेत. इथे बघा हा सुंदर असा हा नॅचरल डस्टबिन आहे स्टोनमध्ये आणि इथे ही अशी ही सिटिंग अरेंजमेंट आहे. या साईडला इथून असा हा सुंदर येऊरच्या हिल्सचा व्ह्यू मिळतो. हा बघा हा मिनिएचर वॉटरफॉल मध्ये जो काही कन्वर्ट झाला आहे. इथे सगळे हे वॉटरफॉलमध्ये हे बघा हे कसे यंग जनरेशन एन्जॉय करतात. खूप एन्जॉय करतोय आणि इथे खूप पाणी आहे. भरपूर पाणी आहे. हा किती पाणी आहे बाप. इथे तुम्ही बघू शकता हे इथे पण ही अशी लेणी आहे. बहुतेक लेणी क्रमांक 3 आहे आणि ह्या साईडला इथे असं हे बघा स्टोनवरती इथे दाखवलेलं आहे लेणी क्रमांक 3 आणि 4 आणि नंतर मग इथे हे पुढे लेणी क्रमांक 5 ते 109. इथे तुम्ही आले तर इथे तुम्हाला खूप सांभाळून चालायला लागेल कारण हे असं सगळं कॉन्क्रिटिंगवरती शेवाळ आहे आणि म्हणजे पाय घसरू शकतात. इथे बघा हे समोर लेणी क्रमांक 73 आणि नंतर मग इथून तुम्हाला हे असं सुंदर असं हे हिरवंगार निसर्ग सौंदर्य दिसतं आहे. इकडे समोर तुम्हाला हा छोटासा असा रस्ता पण दिसत आहे. तर हा असा ठाण्याचा येऊरचा हिरवागार डोंगर आणि नंतर मग हे जे धबधब्याचं जे पाणी येतं ते इथून असं खाली नॅशनल पार्कच्या अरण्यात जातं. ते ह्या बोर्डावरती लिहिलेलं आहे सावधान अपघाती क्षेत्र, येथे पोहण्यास सक्त मनाई आहे. आहे वॉटरफॉलचं जे पाणी वाहतं पाणी हे इथून असं हा जो एक ब्रिज आहे तर इथून असं पुढे जातं. तर ह्या ब्रिजनी तुम्ही असं तिकडे पुढे त्या साईडला जाऊ शकता. तर आता ह्या ब्रिजवरून इथून आपण ह्या बाजूला आलो आहोत आणि इथे ब्रिजच्या खालून असा हा धबधबा पाणी वाहत चाललं आहे. असा हा नॅचरल दगडामध्ये असा हा डस्टबिन केलेला आहे. हे पण इथून हे असं पाणी येतं आणि नंतर मग इथून येऊन या इकडे टँकसारखं जे काय स्टोरेजचं केलं इथे जमा होऊन मग इथून असं हे निघून जातं.
इथे या स्टेप्स, दगडी स्टेप्स शेवाळामुळे अशा स्लिपरी झाल्या, तिथे तुम्हाला भरपूर सांभाळून चालायला लागेल. इथे पण हा असा नॅचरल वॉटरफॉल तयार झालेला आहे. इथे पुढे लेणी क्रमांक 11 ते 33 आहे आणि या सगळ्या इथे अशा लेण्या आहेत. तर इथे असं एक हे छोटंसं लॉनवालं गार्डन आहे. इथे आतमध्ये जायला अलाउड नाही आहे. इथे बघा या अशा लेण्या आणि त्याच्यामध्येच हे असे छोटे छोटे वॉटरफॉल. हे तुम्ही इथे या छोट्याशा फ्लोवाले वॉटरफॉलमध्ये तुम्ही इथे असं उतरू शकता. आता इथला हा एरिया हा सेफ असल्यामुळे इथे हे यूथ जनरेशन या वॉटरफॉलमध्ये उतरलेले आहेत. इथे हे लेण्या क्रमांक 34 ते 41 आहे. आणि ह्या साईडला हे असे वॉटरफॉल आहे. इथून पाणी पावसाचा, हा वॉटरफॉल जो आहे हा फक्त रेनी सीझनमध्ये जनरेट होतो. पावसाचं जे पाणी, ज्या वेळेला भरपूर पाऊस असतो त्याच वेळेला तो इथे हा नॅचरल वॉटरफॉल तयार होऊन इथे हे असं पाणी असतं. बाकीच्या सीझनमध्ये इथे हा वॉटरफॉल नसतो. इथे बघा ह्या वॉटरफॉलला हे कसे मस्त असे एन्जॉय करत आहेत. कसा वाटला तुम्हाला हा मुंबईच्या उपनगरातला बोरिवलीच्या नॅशनल पार्कच्या आतमध्ये असलेला कान्हेरी केव्सचा वॉटरफॉल? हा वॉटरफॉल जर तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि शेअर करा. तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये. धन्यवाद.